तिसरा पारा काहीतरी 7 होती आणि रात्रीच्याला 11च्या दरम्यान तपासली त्यांनी. टाईमने सांगायचं मागं पुढं असं ते आठवून काय करायचं आठवून काय झाल्यामुळे त्यांचं म्हणून शरीराला काय करतो काय आमच्या आणि BPB काय 70, 80, 90 असं काहीतरी 60 काहीतरी होताच नक्की मला नाही सांगायचं. मग आपल्या लोकांनी काय सुरू केलं, उपोषण सोडायचं. इथं मी म्हणलं रात्री गज भरलेला होता. रात्री मला थोडं कमी पण कळत होतं, ते त्रास होत होता मला तुझं. पण माझं म्हणणं काय असं माहिती का, करायचं तर ते बिघडी नको, खरं काय ते करतच व्हावं. खोटरडेपणा नको. एवढी मोठी जाती, एवढ्या मोठ्या जातीला न्याय द्यायचा, खोटरडेपणा नाही करायचा. याने 20-30 जणांना धरलं मला दाबून आणि सरण लावली बाबी. सरण रात्री लावल्यामुळं मग कायच उपयोग नाही ना. काय उपयोग येते उपोषणाला? सरण लावली सरकारला माहिती आता मदत नाही आणि काय होत नाही. बरं सरण लावली इथे झोपून तरी काय करू, नसतं झोपायचं काम आहे. मग मी समाजाला येण्यात काढायचं सरांनी काहीच होत नाही. आपल्याला कळीला लावायचे, मार टाकायचे. आणखी 2-3 दिवस 2-4 दिवस जर काढले असते तर कोणाच्या तरी टोकाला आला असते. पण तुमची माया मला काय बसून देत नाही. इथल्या मंडपातल्या बसल्या लोकांचं म्हणणं होतं त्या 2-4 महिने लेट भेटलं तरी चालतं आम्हाला, तुम्ही पाहिजे. आता असं म्हणलं मी तरी काय करू. मग त्या निधीचं संबंध आपण धरलं, मला सलाईन लावलं, मला हालता नाही आलं. त्यांचं म्हणणं म्हणजे तुम्ही असले तर सरकार ठेकायला चालणार, तुम्ही असले तर मराठीची एकजूट राहणार. नसता मराठा समाजात सैरा बाहेर होतो. मराठा समाजाला काय सुचत नाही. ते असे येण्यासाठी होते, दुसरे रडत येत, सगळे एकजूट फुटून जाईल. तुम्ही पाहिजे, तुम्ही उपोषण करायचं नाही, मला ते सोडा. कसं लढायचं सरकारशी, काय करायचं तुम्ही आम्हाला पाळायचं सांगा. तुम्ही मानता त्याला आम्ही पाळतो. आमच्या बापाला जरी पाळ म्हणले तरी आम्ही निवडणुकीत पाळी. मग भाजप, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी हे विषयच नाही माहिती आमच्याकडून. तू काही करा, मग तुम्ही उपोषण सोडा. तुम्ही फक्त रस्त्यावर राहा. तुम्ही समाजात राहिले की लोकांना ताकद येते, बळ मिळतंय, एकजुटात तुम्ही सोडा. माझं म्हणणं होतं उपोषणात ते देतात, माझी शक्तीच ती आहे उपोषण. या शक्तीमुळं समाजात काही ना काहीतरी मिळालं. माझं जीवन सार्थक लागलेलं आहे. माझ्या बाबा मी जे जन्म घेतला माझा सार्थक लागला. काही ना काहीतरी मी समाजाला आरक्षण देऊ शकलो, पुन्हा फुलाचे पाकळे आरक्षण देऊ शकलो, समाज एक करू शकलो, मुलीला मोफत शिक्षण देऊ लागलो, कित्येक पोरं नोकऱ्या लागू शकलो, कधीच भविष्यातून नाही मिळणारं मराठ्यांना आरक्षण मिळवून देऊ शकलो. मी समजा उद्या बी सरकारने मला मारलं किंवा मी मेलो तरी माझं जिंकत सार्थक लागलेलं आहे. मी माझे जीवन वायाला जाऊ गेलेलं नाही. मी माझ्या समाजाच्या कामी माझं जीवन लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं होतं शक्ती माझी उपोषण. जे की पुढे सगळा मराठा समाज जरी आला तरी कमीही करतील, इतकं उपोषणाला देतील. मला वाटायचं 4-2 दिवस आणखी ठेवला तर कळी लागला. ठीक आहे, आता तुम्ही सलाईन लावली समाजानं, मला काय करता येईल आता. मग ते लावल्यावर असंच बसण्यापेक्षा मग मीच निर्णय घेतला एकट्याने. तुम्हाला नाही विचारता घ्यायला, आता विचारतो तुम्हाला की मला इथं झोपून सलाईन लोक पडून लोक काय म्हणजे मग ते उपोषण सोडायला बरं ना. मी उपोषण सोडत नाही, आणखी सोडलं नाही. तुम्ही मला शब्द द्या सलाईन लावायचे नाही तर मी उपोषण करतो. आणि तुम्ही जर म्हणता ते सलाईन लावता ते उपोषण करण्यात काही उपयोग नाही. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. कारण मग काहीच उपयोग नाही ना. सलाईन लावून काहीच उपयोग नाही. बिना सलाईनचं मी करतो. मग ते कसं आरक्षण देत नाही मग मी बघतो. पण हे सलाईन लावून म्हणलं नाही, हे पळून राहायचं का नाही. सलाईन लावली आहे की काहीच होत नाही. सरकार भेट घेणार.
म्हणून मी मग असं निर्णय घेतला, तुम्ही म्हणता सलाईन लाव तर काय डॉक्टर म्हणून 2 दवाखान्यात राहतो ते सोडायला बरं, हे आम्हाला उपोषण स्थगित करून टाकू. काय स्थगित हे व्यासपीठ इथं याच्यात घ्यायचं संविधानला इकडं आता पुढची तयारी करायची, त्याच्यामुळे हे मंडप बी उगाच खर्च व्हायला लागला, घेऊन काढून ठेवा. आणि बऱ्याच जणांना हे मोकळं बी पाहिजे, त्यांच्या रोम फोटो दुखत येतच. मराठ्यांपेक्षा मराठ्याचे असून सुद्धा त्यांना दुसरेच मोठे आणखीन बी म्हणतोय आणखीन काय चालत नाही, हळूहळू चालूच. त्याच्यापेक्षा काय मला नाही सर, त्यापेक्षा हे स्थगित करू, इकडं कडीला लावू, पैठण फाट्यावर मराठ्यांचं काम सुरू होईल, त्याचं कार्यालय बनवू, खर्च विलय होतो या मंडळाचं त्याचं काढू सगळं. काम सुरू झालंय तिथं, यांचं खूपच विकासाला काढलेला आहे. आणि काय रथडी कामाधामाचं कोणाकोणाला पाठीत गावकऱ्याला माहिती घराची. आपण आता मला बोलायचं नाही त्या विषयात. गावाचं लय मोठं योगदान आहे समाजासाठी, हे गाव पवित्र आहे, या गावानं खूप चीज घेतली, या गावानं फक्त सांगितलं मराठ्यासाठी म्हणून बोलायचं. काही 2-3 जणाला त्याचे काय रक्त फक्त काही कळत नाही, रक्त नाही, गाव नाही, जाण नाही, बहीण नाही, चुलती नाही, चुलत बहीण नाही, चुलत भाऊ नाही, काय नाही, नुसत्या कोरापती करायचे. काय कोरापती करून तो तुला कवच निवडून येऊन देते, किती कोरापत कर, गावले ओळून सुद्धा नाही देत. नाटक करत होता नेत्याचं ऐकून, त्या नेत्याला माहीत होता हल्ला होताना इथल्या सुद्धा आज सांगतो मी मतदारसंघाच्या सुद्धा बाहेरच्या नेत्याला हल्ला होताना माहीत होतं. दाताला काढत होता तेव्हा हरामखोरी हो, आणखी त्याचं नाव घेतलं नाही म्हणा निटराय. त्यामुळे हे स्थगित केलेलेच आपण त्यावेळेस. आता हे सोडून राहणार आहे, गाव सोडून नाही चाललो, परत गावात गैरसमज माहिती तुमच्या, तुम्हाला सोडित नाही मी, तुम्ही काय ते करू नका. महाकाळाला संधी द्यायची म्हणून हे आपलं स्थगित करायला केलेलं आपण मागं केलं तसंच आणि तसंच ते सुरू राहणार फक्त त्याच्याच सोडले, यांचं हे मोकळं करून देऊ त्यांना. आपला म्हणतात काय आपल्या जो आपण घेतल्याला गावकऱ्यांनी समाजाने एकत्र घेतल्याला तेव्हा पुढं टाकून देऊ तिथं आपलं राहिलं सोडून. ज्याने पुढा उदाहरण कुठून दी पहिला अंतरवाडीतून सुरू होईल शब्द आहे मला पहिला गुणाला अंतरवाडीतच पडत महाराष्ट्रातून मग बाकीकडे पडत झालं. ते काय काय करतात राऊंड एखाद्या काय होईल मला नाही सर माहिती ते कोणत्या टोकात जाईल. ते कोणत्या टोकात जाईल कारण मी हे स्वाभिमानी, मला एखादं जरी म्हणलं ना आमचं गाव कटळलं ते म्हणत तो गावात तुमचं बघ तिकडं मी स्वाभिमानी, मी कोणत्या गावात बसू शकतो, मला काय माझ्यासाठी काम करायचं जाऊ द्या ना, आपलं काय हरकत नाही आपल्याला नाही. 300 वेळा एवढं सांगितलं सहज, आता काही नाही ते झालं गेलं. आता ग्रामपंचायत आपले पण झाले, ते सगळं आपले पण आला, पण तरीही थोडेफार आहेत पुरापुटी 2-3 दिवसांवर सुरू द्या. सहज कानावर टाकल्या तुम्हाला माहीत नसतं माता मावल्यांना काय चाललेलं आहे अंगाला, त्यामुळे ते सांगून टाकलं. पण त्याला गावात बी नाही यश येऊन देणार आम्ही, त्याला ओबीसी यश येऊन देऊ गावात आहे तुला नाही येऊन देणार. इतकं उलटायचं नसतं जातीवर कवाच उलटायचं नसतं. ठीक आहे त्याला जाऊ ते मुलगीच नाही पडायचं मला. मग यांनी सलाईन लावल्यामुळे मी ठरवलं की बाबा आपलं स्थगित करू, असं काहीच उपयोग नाही. मी तयारी करेन ना बाबा, इथं पडून राहून तयारी नाही होत, तिकडं तयार करून मी 40 कामगार पाडायची तयारी करतो ना आणि दुसरं महत्वाचं सांगतो हे झालं एक. दुसरं आपले सुद्धा विधानसभेत आपल्याला काही अडचणी आल्या तर बोलायला कोणीच नाही. जसं ग्रामपंचायतीमध्ये आपला सदस्य असला पाहिजे तर आपला विकास होतो, तसे आपले प्रश्न मांडायला शेतकऱ्याचे कोणी प्रश्न मांडायला नाही, पीक विम्याचे नाही, आत्महत्या झाल्याचे नाही, पिकाला भाव मिळावा म्हणून नाही, मराठा आरक्षणासाठी नाही, मुस्लिम आरक्षणासाठी नाही, दलित नाही, बाराबोलीदार नाही, बंजाऱ्याचं नाही, धनगर बांधवांचं नाही, कोणाचा प्रश्न मांडायला कोणी असेल आपलं लोकांना सांगा तर करतो का तेवढं आणि त्याचा आपला म्हणत तर करी नाही करीत. आपले 40-50 पाहिजे तो आपली शेअर अशी विधानसभा पण पाहिजे ते कोणते मतदारसंघ लढायचे. मग इथं पडून त्याचे स्थगित उपोषण केलं पुढंच पुढे ना असं सरकार द्या आपले सरकारमध्ये घालून लोक सरकार असं द्या ना. याच्याबरोबर आणखी मी सांगतो आजपासून मी कोणाच्याच उत्तराला आता उत्तर नाही देत त्यांना. ठीक आहे मी गेम लावतो त्याच्या आता गेम लावतो.
बरोबर द्या कोणाला ते काही भाजपातले मराठीचे माकडे आहेत ना काही ते बरोबर देत त्यांना काय बरोबर द्या त्यांना काय उत्तर देत नाही. आता मी शॉट लावता आता पाडापाडीची कोण पाडायचा काय करायचा कसा पाडायचा त्याशिवाय फायदा नाही यायची. त्याच्यामुळं मी काय बसून आता काही उपयोग नाही त्याच्यात. ही सरांना लावली काय सरांना लावलं काहीच होणार नाही. उलट जितकी सरांना लागली तितकी भूक लागली. हो ना हा सतत ऑफिसर तुम्ही जितकी सरांना लावली तितकं पोटात तुटत लय बेकार आहे. नसल्यावर भाजीचं वास येतो. हा नसल्यावर इकडं करायची कोणी वाड्याची भाजी घेतली का इतका वास आला मला मारण्याची भूक लागली की असं वाटलं मागे दुसऱ्या वाड्याचा भाजीचा वास शिवरायला बघायचं का भाज्या करून राहिली. इकडं लय मारण्याची भूक लागते. उपोषण करणारा सोपं नाही आहे. हा आणि त्या तिथं जातं बघा ते केळं खाल्ले मायापुरती कसा जमणार आहे. आणि जे उठून चाला त्याला म्हणजे तेवढं टर भरटा इतकं आणि ते टर भर मला दिसत आहे ना इतकं वर धरते म्हणजे टर भरटा तिकडे टर भरटा आणि मी ऐकतो राव इकडं माझ्या देवाला काय होत असं इकडं काय आहे का नाही. मग मला की कसं ध्यानात येत असं वागून गेलो हा काय आणि परत टाका झालं ते म्हणजे ऑपरेशन सोडायला आणि खाता मग तुम्ही आणि ऑपरेशन सोडाय मात्र तुम्ही इथं एकदा ऑपरेशन स्थगित इथं सांगायला लागलं काही उपयोग होत नाही. शरीर सगळं मोकळं होतं. माझ्या तोंडाला 2-3 दिवस इतकं भयानक पाणी येत होतं. सगळ्यांना लावलं ऑटोमॅटिक बंद झालं. त्या सगळ्यांमध्ये एक जेवल्यासारखी ताकद असते. एक जेवल्यासारखी ताकद आहे. काय होतं जेवण ते बसून ते करून त्याच्यापेक्षा मला ते स्थगित करून आपण आपल्या समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर लढून समाजाचं तेच म्हणणं आहे की तुम्ही तयारीला लागा आम्ही बघतो ते करत नाही. माझा उद्देश काय होता ते सांगतो. तुम्ही परत म्हणता मग बसायला बसली मला काय वाटतं मला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं. मी पहिलं क्वेश्चन त्यासाठीच करतो सरकारला सावध करायला हो मला आरक्षणात जायचं घेऊन टाका. ते म्हणजे 1 महिन्याचा वेळ दिला तरी ते केलं नाही. तर ते मीडियात काय म्हणायला लागले 2 महिन्याचा वेळ मागितला होता. बरं पहिला ते दिलता 13 जून ते 13 जुलै. हा आता किती होतोय 13 जुलै ते 13 ऑगस्ट झाला घेऊन टाका जाऊन समाजाच्या वतीने आम्ही परस्पर देतो घ्या द्या 13 ऑगस्ट आता नाही दिल्यावर तर मी नाही बसत. मी उद्या सकाळपासून सुरू केलं. सकाळपासून कशाचं डॉक्टर सरांनी खुर्स देखील सुरू केले पाडापाडी कोण कोणाला पाडायचं. मी पण नाही करत आता पण तुम्ही मला तर ना मीडियातून काल 100 साहेब म्हणले ना बरोबर राहू यानेच प्रश्न विचारला मला की त्यांना मला बाबा 1 महिन्याचं द्या तर मीडियातून लांब गोटी खेळू आपण काय करता मग जवळ तर तुम्ही आहे ना लांब. आता हे मला सांगा मीडियात खायचा धंदा घेऊ हा ते पहिला गोट्याला लावा कायचं झालं ते सगळ्या गोट्या त्याला द्यायचं तसं काय झालं हवा इकडं कुणीच आहे ना ते मंत्रीच नाही राहिले आमच्याकडे यायला त्यांना वाटतं याला काय बोलव तर झालंय सगळं. त्यामुळे लांबूनच लोटी चालू होतं काय म्हणजे ना काळी औषध लावणे जुनी म्हणे बघाय एक अशी कोण काय म्हटले तर काळी ना काळी लावली औषध तिकडेच कामात घेणं नाही देणं नाही जाऊ द्या. मग आता काय करता काळी औषध तुम्ही तिकडून लावलं आम्ही एकूण काळी नट लावलं घेते याला तुम्हाला दिला आता 1 महिना ते पण 13 ऑगस्ट तर आपल्याला काय आता तो चालूच आहे ना दिल्यामध्ये काय त्याला दिल्यामध्ये काय असा जाणारच ठेवा असे 10 दिवस गेलेच ना ते 7 आणि हे 11 दिवस असे गेले नाही हा म्हणजे हा म्हणलं बरं पण त्यांचं मनात काम नको 2 महिने मागितलं तुम्ही कुठे दिली माझ्या कापड फोडायला नको त्यांना दिले आता 2 महिने तुमच्या सासरी एवढ्या वेळ जाऊन आपलं काम तर सुरूच आहे काय बंद नाही काही त्यांना वेळ देऊन आपलं काम सुरू असं उपयोग होत नव्हता सगळ्यांना. म्हणून मी ते स्थगित करायचा ऑफिसर निर्णय घेतला. आपल्या गावातल्या ज्या महिला आहेत मी इथं नसताना मंडप सांभाळत्या रात्रभर हे सोपं नाही. महिला माणसं आहेत पण शेवटी विशेष महिलांचं असतं तर रातभर थंडी असो पाऊस असो खूप काकडत पडते तरी इथं एवढं असं ते काकडत पडते
नाही उठत. इथं जाणीव आहे, बोलून त्या पिढ्यानेच मोठे पण नसतं. त्यांचं आणि मार लागलेल्या महिलाचं काय योगदान आहे तुम्हाला या आरक्षण मिळाल्यावर सांगून मी आज नाही. त्या महिला याचा अर्थ काय माणसाचं नाही असं नाही, पण शेवटी महिलाच असतात. त्यांच्या जागी त्यांचा सन्मान योग्य आहे की मार लागलेल्या महिला आणखी सुद्धा एक समावेश साकारलेला नाही आणि ज्या मंडळ समाजात त्याही महिला असलेल्या नाही. त्यांचं योगदान मी जिवंत आहे तो वयाने जोडताना विषय होते त्यांना. आणि अजूनपासून मी त्यांच्याच हातात सोडायचं. काय कोणाला मान द्यायचं ते उपोषण सोडले नाही, ते म्हणतो मी मोठं झालो आहोत तेवढे सातारा बोलून घेतोय. मग आपल्या जाय भाई हातात सुटून तो तरी काय कुठं त्यासाठी त्यांच्याच हाताने आपण सोडणार आहे. तुम्हाला आणखी मी सांगतो की सरकारला विकासाचंच होतं. या देवेंद्र फडणवीसने गाव रचला. आपण मी काहीच केलेलं नाही, माझ्याकडून कोणाचे पैसे ठेवलेले नाहीये. मी 100 राजे म्हणून नाट्य दाखवलं होतं आम्ही 2-3 जणांनी. त्याचा झाला तोटा कलाकारांना काय डोक्यात दगड घातला आम्हाला आठवणार. त्या 20-25 वर्ष झाले त्या विषयात, 15-16 वर्ष झाले. तेव्हा 25 वर्ष आम्ही पोटेच ना हे का अक्कल बकल काही आम्हाला नाहीच ना. जिथं नाटक होतं तेवढे अक्कल बाजवत त्यांना रेट नाही लावलं आम्हाला बरं, कारण त्याला बोलतात पण आम्हाला घेऊ. मला आमच्या राज्याची त्याला दाखवायचं आम्हाला. आणि मराठवाड्यात त्या त्यामुळे कोणी हिंमत लावत नव्हतं एवढं मोठं महानाट्य दाखवायची. काय मला आपण दाखवू महानाट्य आपला राजा आहे. सामाजिक परिवर्तन होईल, सामाजिक विचार होईल, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे दाखवायला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे. का नाही दाखवायचा आम्ही लावून झालं. आता कोणतं त्याच्यात काही पैसे चोरले काही नसं झालं त्याच्या हातात बोली एवढी पैसे ते तिकडे घेऊन पडलं. आता पहिलं काढून उपयोग नाही. माझ्या संख्या पोरात सगळ्यात माहिती खरं काय ज्याच्या हातात पडत तेच खायचा तेच प्यायचा बिया त्या हॉटेलला माहिती सगळ्याला कोणचं आहे. ते असं होत गेलं त्याला. मग नंतर काय ठरलं आम्ही 3 जण होतो त्याच्यात उदाहरणार्थ 3 जण भावलं होतो. आता काय चूक कोणाचे काय ते काढत बसण्यापेक्षा आम्ही 3 जण त्याच्यात होतो. म्हणलं घ्या तोडा वाट, म्हणलं घ्या काय करता त्या तर कोणाजवळ काय राहू नुसतं वाटून घ्यायचं काम होतं, दुसरं काहीच नाही. मग मी म्हणलं मी यांचे देतो, ते महाराज म्हणलं मी त्याचे देतो. आपण आपल्या जवळची माणसं घेतले वाटून. मग ते एक जण म्हणला मी नाटकाला देतो, माझ्याजवळ काही नाही मी तुझं चेक करा दिले करा चेक त्यांनी. मग आपण आपली हिशा द्यायला पाहिजे नाही. आम्ही आमचे दिले ना हे रीत सांगत तरी तिला प्रणात आमचं हे दिलेलं सांगा याच्यातले दिलेले तर साक्षीदार आहेत ना आमच्याकडं, असं काही नाही. मग आता ते द्यायला पाहिजे नाही त्यांनी ते दिलं आपल्याकडे रचलं होतं कोणी देवेंद्र फडणवीसने. देवेंद्र फडणवीसनेच काम होतं मी त्याचं कारण आहे. 13 वर्ष झालं काहीच नाही हो. त्याची चिठ्ठी नाही आमच्याकडे कुठे म्हणून मिळणे आमच्या ते ध्यानात सुद्धा मित्र आहे. आता एका वारंट झालं आज नोटीसाठी दिसायचं काय येतात का नाही आपल्या तेवढी दाखल आहे राव. एक नोटीस ना डायरेक्ट वारंट आलं. मी म्हणलं झालो कायद्याचा न्यायपालिकेचा न्याय मंदिराचा कोर्टाचा सन्मान केला पाहिजे. गुपचूप जाऊ म्हणलं. मला पुण्याचे लोक इतके बोलले मी गुपचूप गेल्यामुळे ते म्हणले तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही गुपचूप करून आले. म्हणलं न्यायालयाचं काम होतं, न्यायालयाच्या आवरण उगं पोरं जमा नको लय पोरं जमायचे पुण्यासारखा मराठा इतका योग झालेला त्याने मुंबईत जाताना दाखवून दिले. शहराचे बाप शहर येते आणि ते म्हणलं मानले जमले तोच न्यायपालिके पुढं नको म्हणून मी गपचीप गेलो का नाही. जामीन घेतले नाही, आता सन्मान केला. आता डबल काय त्याच वेळेस मला कळलं होतं हे जुना मॅटर मा फसवणूक केली म्हणून देवेंद्र फडणवीस हुकूम काढला. पण त्यावेळेस मी 2 शब्द घातला मीडिया नाही घातला, म्हणला जाऊन द्या. आता काय घ्यायला लागलो मी जामीन करणार. आता कोर्टाचं काम काय आहे की टप्पे पाडून देणं बाबा किंवा याला नोटीस देऊन बोलून घेणं. आता मी नोटीस नाही आम्हाला, म्हणजे आता सुद्धा नाही. ती जामीन करून आल्यापासून आतापर्यंत मला नोटीस नाही कसलीच डायरेक्ट अटक वारंट. म्हणजे पोलिस कोणाच्या हातात येत देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय कोणाचा
देवेंद्र फडणवीस. विधी व न्याय विभागाचं काम काय? राज्यातले कोर्ट चालवणे सगळे. मग कोर्ट यांचं झालं म्हणजे मग यांनी लगेच मला वॉरंट काढा. येणार नाही देणार नाही काय असतं नियम, जेवढं आम्हाला कळायचं तेवढं. एक तर नोटिसा पाठवणे, त्याला बोलून घेणे, नाही आले तर त्यांना वॉरंट देणे किंवा ती कोर्टात प्रक्रिया घेणे आणि सांगणे इतके पैसे इतके आले चला देऊन टाका द्यायचे, नाही तर मग तुम्हाला जेलला टाका. 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या तुम्ही जर हे नाही भरले काय तर टप्पे पाडून देता ना. मान्य न्यायालय, न्यायालय कशाला म्हणते? अन्याय करायला न्यायालय नसतं, न्याय करायला असतं. हो, न्याय करायला असतं. आणि जगात देशात तेवढीच एक राहिली जागा न्याय देणारं न्याय म्हणजे. ते अन्याय करत नसतं. कोणत्या नेत्याचा आणि फेट्याचा ऐकू. नेता फिता निवडून येऊन देत नाही, तो अन्याय करणार कुठे मोठ करत टाकतो त्या. हे तेवढीच अपेक्षा आहे जनतेला की न्याय मंदिरात न्याय मिळेल. मग आता टप्पे फक्त माणूस होतो भरून. आता माझ्या जो काही नाही बघा, तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे 1 गुंठा आहे तेवढं घरात आहे, ते मी देऊ शकत नाही कारण माझा त्याच्यात दोष नाही. तरी मी छत्रपतींच्या नावासाठी त्यांनी त्यासाठी मी ते घर लिहून देतो. त्यांना कळलं माझा घेऊन मी कारणात राहिलो. मी तरी सांगतोय त्याच्यात माझा काही संबंध नाही. म्हणजे पैशात म्हणतो आम्ही इकडे भरलेत आमचे. तरी मी कुठंच होताना म्हणून या देवेंद्र फडणवीसने अशी शाळा केली की मला त्याचा नाटक करायचा. यासाठी तर मी भूतत नाही. त्यांचा आता ते लाड ते बोका पांढरा विषय तेव्हा आता म्हणला मी आमदारकीचा राजीनामा देतो, जागे पाठवा मला तिथं जा. अरे मी आमदारकीला ओळून फेकून देतो बस. पैशाला माझ्यासाठी आमदारकी मंत्रीच मला समाज आहे, मराठा समाज. तुला जात म्हणजे नाही काढायची, आम्हाला तुमच्या फक्त चेक करावं लागते तुम्ही मराठ्याची चेक का. कारण जातीतून थोडा काय ना माणसाचा रंग ओढितो. मला नाही पाहिजे पद पैसे, हे मला मॅनेज करायला बघायचे. मग काय करायचं आता? मी फसवणूक केली म्हणून मला त्या गुन्ह्यात गुतायचं. मला काही संबंधच नाही. मला त्यात गुतायचं, जेलला टाकायचं. यासाठी मी गुतत नाही, केशेत गुतत नाही, मी ऐकत नाही, मी निष्ठा सोडत नाही. मराठा समाजावरती समाजाला मायबाप मानलं, समाजाला मोठं करायला लागलं. आणि तुमच्या लेकराला मोठं करायसाठी येतच माझ्या नावावर घेतलं. तुमचे समाजाचे माझ्या करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावं म्हणून मी येतच माझ्या नावावर घेतलं. आणि त्यांनी ठरवलं मला त्यात टाकून द्यायचं, टाकून बी द्यायचं. आणि आज जेलमध्ये लोक असतात त्यांच्या हाताने मारून बी टाकायचं. तुम्हाला एकच सांगतो मी, भाजपचं एकही शीट तुम्ही जिवंत तोवर नाही आलं पाहिजे. माझा जेला मला जर यांनी जेलमध्ये टाकलं ना तर तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत मी तर मरू दे रे. मी तुम्हाला एक केल्या शांत साथ जगा, एकमेकाला साथ द्या, जातीच्या मदतीने जाता बघायची भूमिका घेत जाऊ नका. कोणाचा बी काय चापट काही संबंध नाही, कोणाला पाय लावायचं नाही, पाय पडायचं नाही. 50 बाऱ्या आष्टीत पाठवलं त्या शिरूरचं सांगतात 1,80,000 मराठा निघाला तिथे. काय ताकद मराठा आहे असं मराठासाठी जरा बाहेर येत जा ना, कुणी अन्याय केल्यावर. खाली माना घालून जगाता काय जगात आहे जसंच तसं. आपण कोणाच्या वाटा जायचं नाही. काय संबंध कोणी वाटा गेल्यावर रे? कसा जन्म घेतला तुम्ही क्षत्रिय मराठ्याच्या कुळात? आपण कोणाच्या बळात वाटा चाललो का? जाणार असले तर उगा बघायचे भूमिका घेतात. कोणाला काही बोलायला लागलं मदत केला होता मी म्हणतो कोणा दानगी घेऊन जा, इथं पुढे सावध राहा. आणि काय करायचं नाही देवेंद्र फडणवीस लागू होतो द्या, कारण कोर्टात त्याचा हातात आहे, मंत्रालय त्याच्या हातात आहे, गृहमंत्री म्हणजे ती म्हणजे पोलीस त्याच्या हातात. काय करायचं करून द्या. मी व्याज नाही द्यायला न्यायला बरं म्हणा जेला मग तो सांगत होत कसा कसं असतं ते न्यायला बरं. बरं सांस्कृतिक विभाग कोणाकडे? त्याच्याकडे. हे सांस्कृतिक कार्यक्रम होता महानाट्य. काय अडचण आहे मग सांस्कृतिक मंत्रालयात भरायला?
ते कोणाचा कार्यक्रम होता मध्ये पुण्याला का मुंबईला धर्माधिकाऱ्यांचा पंचायत, आम्ही शहा आले होते, हजारो करोड रुपये घातले, आमच्या बापाचे पैसे होते, सांस्कृतिकच्या नावाखाली तमाशाला सुद्धा घातले, सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून तमाशाला सुद्धा देता येते. मग तर हे महानाट्य होतं, शंभराचे महानाट्य, हा मातोड्याला टाकायचं भरू का मारायला लागले का सांस्कृतिक मंत्रालय, देवेंद्र फडणवीस जेला टाकायला नाही घरा मला. छत्रपती कळतात तुम्हाला, समुद्रात छत्रपतीचं स्मारक व्हावं, आमचं सरकार यावं, तुमचा बाप येत होतो मुंबईचा, तर बापच मानलंय त्यांना, ते येत मग ते चालतं आहे का नाही, मग ते जमतं. मग छत्रपतींचा आशीर्वाद, चलो मोदी का सरकार का तुझे आगे चलो, है काय करते लबडू काहीतरी म्हणजे काहीतरी तयार केलं ते वाक्य, तेव्हा छत्रपती चालते. मग छत्रपतींचा इतिहास दाखवला, त्याचा तोटा ते सांस्कृतिक काम आहे. सांस्कृतिक मंत्रालय जमत नाही का, सांस्कृतिक मंत्रालय भारत जमत नाही, कुठे गेलं काय होतंय नेमकं, सांस्कृतिक मंत्रालय करतंय काय काम महाराष्ट्रातलं, नेमकं काय काम करतंय मी बघतो ना आता. 20 मी कोणाकोणाचे भरले जरा शोध घेतो, ते नाही जमत का, आणि काय वाईट केलं मी, चल ऐ फडणवीस चल टाक मध्ये मारतो, हो तुला तरी मी काय जातीच आहे कळत, तुला पहिल्या दिवसात भेटला असणार, तू ते 1,80,000 मतांनी निवडून आला नाही. हा लय नाही मी काढलाय शिवरात्र नागपूरचा 89,300 काहीतरी, 400 का 544 काहीतरी, आणि तेवढी तर मराठी असते दरेकरात भरी जाती विषयाचं त्याच्या नादी लागला तर होतं नाही काही 460 तमाशातली उद्या कर म्हणून करते ती मावशी, नुसते न झाल्याच काम आहे तिला शिवाकडी. मग तर बोललो तर मला विचारते, बोललो नाही 2 दिवस नाही बोलत, 2 दिवस सास वाकडं तिकडं वाढलं होतं, दिवशी गेलं त्याला हात भरती ते भाऊ मला तुम्ही भाऊ म्हणलं त्याला 2 दिवस झोपलं काय बसू कोण काय म्हणून कोण काय चालू केलं तरी मावशी साहेब दिसते मी तशीच नाही फक्त सोड नाही त्याला सोड टाकलं म्हणून गाडी लोटायचं काम राहिलं काय कसले समजे चित्र आहे. फडणवीस साहेब सगळं भाजप संपत आले आणि त्याने अभियान सुरू केले की मला उतरायचं ट्रॅप, ते मला त्याशी मी अभियान रचणारे आला हे मला जेलात टाकायला, टाक बरं टाक मला जेलमध्ये, मला जायचं जेला बघतो मी का आनंदाने जातोय. मला तुम्हाला सांगतो सगळ्या माय बाबा, मी छत्रपती शंभूराजांचं महानाट्य दोघा ठिकाणी दाखवले आहे, काही अपमान नाही, माझ्या राजाचा इतिहास दाखवला आहे, त्याचा शान आहे मला. आणि तोटाला त्या बदल्यात देवेंद्र फडणवीसने मला जेलात टाकलं. आनंदाची गोष्ट आहे, औरंगजेबाने शंभूराजांना जेलात टाकलं होतं आणि त्यांचे हाल यातना करून त्यांना मारलं. एकच उद्देश होता, धर्म बदला. माझ्या शंभूराजाने धर्म नाही बदलला, देहाचे तुकडे तुकडे झाले नाही बदलला. देवेंद्र फडणवीस मला आत नेऊन मला गोळ्या घालायला आतल्या लोकांकडून, पण मी राजासाठी आणि माझ्या राजाचा इतिहास दाखवला म्हणून जेलमध्ये बलिदान द्या तयार, पण एक येईल सुद्धा मला वाटत तयार नाही. कर तुला काय करायचं होतं फडणवीस कर, मी काय वाटते नाही. तुझी परंपराच झाला, तुझी परंपराच आहे पहिल्यापासून, परंपरेनुसार तुम्हाला चालणार फडणवीस साहेब. हा दुसऱ्याच्या गळात खास बुद्धीने ही परंपरा आहे तुमची. बाकीचे देवबाप्पा चांगले तर आता आमच्या गावाने आम्ही गल्लोगल्ली देवबाप्पा देवाच्या दर्शनाला जाते, गावकरी देवाच्या दर्शनाला जाते. त्या टायमाला महाराज आल्या, महाराजावर येऊया जर देवबाप्पा जर गल्ली चालले, देवबाप्पा जर गल्ली चालले आपले लोक काय म्हणते, पाय पडू द्या. देवबाप्पा म्हणते कल्याण, एवढं चांगलं झालं आमचं. अरे देवबाप्पा म्हणते परत म्हणते जातीवर बोलू तू आणलं देव करू, काय गरज होती का. ही केस माझ्या मागे विनाकारण लागली. बाकीचे देव सगळे चांगले. मला आपण खरं सांगतो का नाही, जाहीर बोलतो मीडिया समोर मागे चर्चा करताना तुमच्याशी करतो नाही चर्चा मी, नितीन गडकरी सारखा जाहिरात राजा माणूस नाही म्हणतो का नाही. ज्या खात्यात जाईल त्या खात्यातून पाणीच काढतो, परत वचवच नाही.
काम करेन म्हणलं की कामच करून दाखवतो. बळस्तुती नाही, आपण हे 2 वर्षापासून एकमेकाशी बोलतो, त्याच्या आधी बोलतो. याला असे माणसं असतात. हे काय असेल कुठच्याच माणूस आहे. आव तर होतं का करणार का ठरवायचं काही दिवस बागा भडे सवय लागली होता. इतकं कुठच्याच माणूस नसून नाही राव गावात. हे काही कामाचं नाही. बरं त्याच्यात मराठ्याला खेळायचं. आता बाबा तू नेरेटिव्ह भरून काढायचा नादात समजा ठीक आहे, असं काय का आपली चर्चा चालली काय प्रेस नाही. समजा सगळे जाती धर्माचे लोक कोण झाले असं करायला फडणवीसचं ऐकून सगळे आणि एकटा मराठी कोण राहिला तरी प्रत्येक मतदारसंघात 40-50 हजार आपण आहे पाडू शकतो. मी सगळे तिकडं एवढंच काम नाही होत्या. सगळे म्हणतो मी तुम्हाला दलित मुस्लिम 12 होळीदार सगळे काय जेवढे तेवढे पकडा तुम्ही पुरे सगळे इकून झाले. एकटा मराठी इकून होत्या तरी पाडीच ना राहो. 40,000ची लीड तोडणं सोपं आहे का? 5,000ची लीड तोडायला इतका फेस पडा एक जणाचा. 40-50 लीड तोडणं सोपं आहे ना हो. बरं ते सरकार ते सगळं मराठीच्या पाड्यासाठी आपल्या विरोधात आंदोलन बसलं. मला उघडं पडायचा प्रयत्न केला, मराठा खोडून जावा. काय रॅल्या होत्या. कौतुक करा बाजार मराठीवर तुमचं खरंच याला म्हणजे कट्टर मराठी. आणि आता जे होणारे सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक तर सगळ्यात असं आटोपामच निघणार. हा कारण तिला आप्पा आहेत ना, आप्पा आहेत ना. आप्पाला शिरतो घातले दिवस सोडत नाही तिथे मराठी आला. आता ते मी नाव घेतात त्याचं मोबाईल वर करू नको, तुला नाव नाही घेतलं बरं पडत जाऊ नको. म्हणजे फडणवीस साहेब करते ते सगळं आपल्या चांगल्यासाठी. हा ते काय करते तिथं ज्याला जन्मत नाही त्याला मागच्या दारातून घालते. त्याचे परिणाम एका 6 जाणार तुमचे. एक दिला ना लोकांच्या म्हणकार पायद्याला 6 जाणार तुमचे. 6 एकासाठी 6 खलास. बघा होतंय का नाही. मतदारसंघात तितक्याचे सुरू आहे. आता एक दिला ना म्हणजे मुद्दाम दिला का फडणवीसनी, मुद्दाम फडणवीस आता 6 पडितो गेले एकासाठी 6. काय नाही भरून काढतो काय असं काय करून येतात भरोसा नाही. मराठी एवढा अंगावर घ्यायचा. बरं मी बार सांगतो राव, आज तुमच्या साक्षीने सांगतो, मला नाही राजकारणात जायचं राव. मी बार सांगतो. त्या दमडेकरला दी कोण दमडेकर का दमडीचा देव निघाल विषय काय चित्तात दिसत प्रत्येक टिक्कल त्याला मध्ये असा समुद्राच्या कडे आता नुसते मुकेच घ्यायचं काम त्याची. मी त्याला बोललो तर माया मराठीचा आरक्षण माया लेखी बाळीचं त्या दिवशी रडायला लागली. ते लेकरू रडायला लागलं. ती मध्ये माझ्या बापा नाही पैसे भरू शकत. आणि तेव्हा म्हणतो झाले भंपकपणा करतो. ते पोरीचा भंपकपणा आहे. तुला नाही पोरी दुसऱ्याच्या लेखी बाळीला असं बोलतो. माझ्या करोडो लेकरात वाटलं असं बोलतो. लागाने जे भाजप संपायला आलेले लोक आहेत हे जेवढे विधान परिषदेवर गेलेले आहेत ना हे फक्त मला बोलायसाठी ठेवले. पण त्यांना माहित नाही एवढा मोठा देवेंद्र फडणवीस नेता याचं रांगोळी वाटोळ होणार आहे राजकारणातून हे यांना माहित नाही. तो संपायला लागलाय. भाजप संपायला लागलं. संपल्यावर बोंबलत बसणार. आता जर थोडा दणका बसला नाव घेतलं नव्हतं मी इथून पुढे बघा नाव घेतो का नाही. आणि नाव घेतल्याला माणूस साच पाळला पाहिजे. मराठीवर शान राखा. शान राखा. आपल्या जातीची शान राखा. जातीची शान जातीचे मान खाली जाऊन देऊ नका. मी असं नाही नसन आज सांगितलं ते शब्द काय ध्यानात ठेवा. शान राखा जातीची. जातीचे मान खाली जाता काम नाही.
कोणत्या पक्षात असतात त्या पक्षाला ठोकरून लावा. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना. जातीची शान ठेवा, जातीच्या पोरायची स्वतःच्या लेकराची शान ठेवा. ज्याला पाडा म्हणून ना काही होत्याला पठ्ठो यावर घरात नाही बस 100% मतदान करा. आता ज्याला असं करायचं ना ते नारायणवाडी म्हणून गाव आहे सगळं मराठीचं बीड जिल्ह्यात. तिथं पोलीस फोर्स लावला. लोकच बाहेर येणार का खाते का पोलीस तुम्हाला कम नाही बाहेर निघाला तरी मतदानाचा अधिकार नाही तुम्हाला. त्यांनी मुद्दाम तुम्ही भ्यावा. गोरगरीब शेतकरी भ्यायला पाहिजे. गोरगरीब लोक भ्यायला पाहिजे. मतदान गेले पाहिजे. त्याला लीड तोडायची ती लीड कळलं तुम्हाला. हे नुसतं तेवढ्या एकट्या बीडसाठी नाही महाराष्ट्रासाठी सांगतो आजच तुम्हाला. आता ध्यानात रेकॉर्डिंग करून ठेवा. भ्यायचं नाही अजिबात. आपल्याला अधिकार आहे मतदानाला जायचं. मारलं तरी जायचं. एखादी जात त्या गावात जर लय मोठी असणार तिथं जर मराठी कमी असते. दुसरं सांगतो दुसरा मुद्दा एखाद्या गावात मराठी कमी आहे आणि तिथं जास्त जातीचे दुसरे लोक आहेत ते तुम्हाला हाणतात. मार खात जा पण मतदान करा. एकमेकाचं तिसरं काम सांगतो. एकमेकाच्या लेकराच्या मदतीत जा. रस्त्यात जर काही ताण द्यायला लागले तर बघायची भूमिका घेऊ नको. सगळ्या जागेवर मी पुरू शकत नाही. जात सांभाळा. जात मोठी करू लागा. आणि चौथं काम सांगतो ध्यानात राहून द्या. नुसतं यायचं जायचं हे काम नाही करायचे. मराठा जातले हुशारे लोकांना माहिती जात जरी घरी ना लय बेकारी झाली. आता यांना हिस्से कळाले. आता काम करायचं. हे काय आयडिया करतात माहिती का. नेमका निवडणुकीच्या आधी तुमचे तिकीट काढून ठेवतात देवदर्शनाचे चारी धामचे. काय चालला चारी धामला नंतर मराठा रोज आला तुम्हाला मतदान टाळला चारी धामला. मुसलमान बी त्या टायमाला हाजला नाही गेले. काय हाजला तो मतदान झाल्यावर हाजला जाय. हिंदूच्या लोकांनी बी मराठ्याचा सांगतो विशेष मतदान झाल्यावर चार धामला जायचं. ते फुकाट बाबा लागत म्हणजे भाजपचा नाही तर त्या राष्ट्रवादीचा. आणि ते बाबा काय करतो ते म्हणतो आपली यात्रा निघेल. ते लावते बदल ट्रॅव्हल. आपण ट्रॅव्हल नाही बघितलं सगळी तिच्या टाकड्याला आपण बसू चल मी बाबा देवाला आता काय राहिलं म्हटलं पोरं दे बाबाने आता 1500 रुपये. अरे तुला माहिती का त्यांनी त्याला पैसे दिले ना घरातून पोराचा वाटोळा करा देवदर्शनात चाललाय तू. ती प्रेम नाही. मी म्हणत नाही तुम्ही जवळ नाही. तुम्ही जावा पण कधी मतदान झालं देवाच्या दर्शनात जा. कारण आपण हिंदू आहे. देवधर्म आपण टिकवायचा संस्कृत आपण टिकवायचं. पण कवा काय हे तर बघायला लागेल ना. वेळ विसरून गेल्यावर नाही करायचं. त्याच्यासाठी आता निवडणुकीच्या पिरियडला देवदर्शनाला जायचं नाही. मतदान 100% करायचं. दुसरं सांगतो 100% सगळं करायचं. घ्यायचं नाही. पोलीस लावला तरी नाही. आणि एखाद्या गावात जात लई मोठी असली तरी घ्यायचं नाही. 100% म्हातारे माणसं पोरं सगळे बाहेर निघायचं. नोकरदार पुढे असला कामाला जर बाहेर जिल्ह्यात गेला तर त्या दिवशी माघारी येतं. स्वतःहून कोणी पैसे भिसे देणार नाही. जातीची शान राखायची तुम्हाला ह्यावेळेस विधानसभेला. देशातली सगळ्यात डेंजर निवडणूक मराठ्यांनी केली असं विधानसभेची. असा संदेश द्यायला पाहिजे. कामाला असणाऱ्यांनी घ्यायचं मतदानच करायचं. फोन करायची. फोन कसा घेतला त्याच्यावर कोण कसं नाचत हे बघायला नाही. एकमेकाला मेसेज टाकायचा फोन लावायचा मतदान कर. जाती अडचणी द्यायला व्यक्तीला साथ दी. एखाद्या अडचणीचे जर सोशल मीडियावर कळालं तर मोटरसायकल सुरू करून त्याच्या मदतीला घराची ती जायचं पळत. ते लांबच्या गावचं असेल त्याला येता नाही आलं तर तुम्ही जायचं लवकर. त्याचा कवा यायचा काय व्हायचा कळालं की जायचं. एवढा जीव एकमेकाला लावायचा. हे काम करा इथून पुढं. मला प्रत्येक वेळेस सांगत बसायला लावू नका. मला प्रत्येक वेळेस बोलायला लावू नका. मी तर खंबीर आहे. आता ते काही काही गावात काय असतं काही काही तालुक्यात एखादी जात जास्त असती एखादी मग काय भेटायचं का आजूबाजूच्या जिल्ह्यात काहीच नाही का आपले. हा तुम्हाला काय कापाळ ठेवले का. मग त्यांच्या अंगात रक्त आहे. तुमच्या अंगात काय गटार भरली का. मी म्हणतो ना मारा माऱ्या खरा मदतीला जात होत आवडतो. माहिती नाही वाटत मस्त्या आल्या असत्या त्यांना
4 वेळेस सोडलं, 5 वेळेस सोडलं, 10 वेळेस सोडा सोडा म्हणतो मी. पण लय झाले असेल तर होणार का? मग काय करता? काय चूक आहे मराठीची बाबा? काय केलं मराठी? हा, त्या आष्टी पाटोद्या शिरूरकडं शा देतात मराठ्याला, परळीकडं शा देतात, हिंगोलीकडं शा देतात. काय आलं तर तुम्ही कापायला का? मी म्हणतो तुम्ही अन्याय करू नका. ते केलं कशामुळे बसता? मी म्हणतो दांडी घेऊन हा मदतीला जा एवढं सांगतोय. अरे मी त्या आष्टी पाटोद्या शिरूर मध्ये रेकॉर्ड काढले. मी 1,30,000 म्हणत होतो सकाळी. 1,80,000 नुसता मराठा आहे. झोपलेल्या मराठ्या हो आहेत का खोपड्या जागेवर? कवर वाटलं का आपल्या जातीचं? त्या जामनेरला 1,36,000 मराठा आहे. 1,46,000 नुसता एवढ्या ते 1,14,000 नुसता परळी ते झोपा. कशा घाटाला कुणाला? ती एकदा हानी ना आपल्याला, दोनदा हानी हाणून दे. आणि त्याला डपाट केलं, तंगड्यातून त्या पाट्या करून पळून टाकल्या. मग ना लिंबा झाडाखाली बसायचा, केळाचे सालपटेकडे. जाऊ द्या मागच्या दारातून जायला ती. जरा शाने व्हा. कोण कोण कुठं काय काय अन्याय करतं, कोणत्या जिल्ह्यात करतंय, काय करतंय. आपली जात कमी आहे. 1,80,000 एकत्र झाल्यावर किती घेतले ते? उगं पाहू केला. आपल्याला माहित नसतं, खरं मराठीला माहित नसतं, मराठीची चूक नाही. आपल्याला माहित नसतं आपण किती घेत. ते उगं ते कुत्र्याचे लवकर टाकले दिसते ताबडतोब तेवढ्या पुरतं आपलं वाटतं ते नाही. आपले वाघाचे लवकर आलं, आपले 1,80,000 एक मतदारसंघात म्हणल्यावर हे मराठ्याला उघडं पाडून द्यावं लागणार आपल्याला. आधी कोणत्या मतदारसंघात किती आहेत? बीड मतदारसंघात किती आहेत? 1,43,000. त्याचं दाखवावं लागतं ना आपल्याला. तेव्हा हे वेळ जुळत, तेव्हा आपल्या मग आपल्याला कळत आपली ताकद किती आहे. आपल्याला आपली ताकद माहित नाही बरं का, हे खोटं नाही बरं का. मराठ्यांनाच माहित नाही मराठी किती आहे. आता आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात मराठ्यांना माहित झालं आपण 1,80,000 आहे. अगो बाबा त्याचं तोंड थांबून घेते ते म्हणजे इतके दाखवून मग बाकीचे आपल्याला चटणीला पुरायची नाही. पण ती बहु झालेला आहे. बहु लय लय येत 10-5 वेळेस ऐका जवळ सहन होते तवर आज उद्या सत्ता खाता त्यांच्या हातात. काय करता मग? काय मार खाता? अधिकारी त्यांचेच. बघू काय त्याला मग वेळ आल्या. त्याच्यासाठी एकजूट राहा आणि जे जे पाडायचे खंडे शंका करू नका. आता तुम्हाला खरं सांगतो बंद करतोय. आपल्या उमेदवार झाले, इतके उमेदवार झाले तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे हे पाचच करणे असं मला वाटतं बरं का. झाले शाने तर चांगलं. एका एका मतदारसंघातून 1-1, 2-2 दिले ठीक आहे. मग एकाला समजून सांगता येतं, दुसऱ्याला समजून 4 लय झाले 4. मग 4ला समजून सांगता येतं, 1 जण त्याला. अरे 70 ना 86 झाले. कस काय निवडून यायचं? म्हणजे तुमची मनमानी. हे बघा तुम्हाला जाहीर सांगतो, हे शब्द रेकॉर्ड असू द्या. तुम्ही 100-150 जणांसाठी ही लढाई नाही. ही लढाई माझ्या 6 कोटी मराठ्यांची शान राहावा म्हणून. तुम्हाला भरनाथ मी निवडून तू निवडून पडशील बात पुन्हा करतो ना. मग 6 कोटी मराठी वाढलो. पावर राज्यातले मी माझ्या मराठीच्या हातात पुन्हा मालक मराठा राज्यात म्हणून धोरणात या. एक फैतरफा नाही तर तिथं मग कुणाला चान्स नसतो. तिथं मी पाडा म्हणत असतो. मुसलमान म्हणत पाटील पाडो म्हणलं पाडो तर पाडो पडांचे तोंड पाडो आम पाडो नुसते पाडापाडीच रे. कोण निवडून आला कोणामुळे पडा कोणालाच मिळाला नाही लागला. पडणारा सुद्धा म्हणतो मी कस काय पडला असत रे. पडा दिवशी मला 1 म्हणत होते रे. 3 नंबरचा म्हणून 1 नंबरला आला 1 नंबरचा 3 नंबरला कसं काय होणार रे. हे खचका लय आवड असतो. त्याच्यामुळं तुम्ही धोरणात या. मी 150-200 साठी 6 कोटी मराठ्यांचं वाटोळं करू शकत नाही.
कारण माझी लढाई आरक्षणासाठी राजकारणासाठी नाही. फक्त समाजात ते देणार म्हणून नाविलाजानं आपल्याला राजकारणाकडे जायची वेळ. ते दिलं काय करून तिकडे जावं लागेल ना, देणार बनावं लागेल. आणि आपले फक्त 30-40-50च जाऊ द्या बरं का. ठराविक का होईना हे नसले ऐकत तर हे जर एक मतदार संघात 20-40 जर भरणार असले आपण ठराविक मतदारसंघात 50 दिले ना, अख्खी मुंबई बेजार करते 50 आपले शेअर. हो ना, 50 पहिल्यापासूनच आडायचं सुरू करणार. आडायचं देतो कसा आणि 50 जर यायचं आडायला ती एकटा सगळं भुजबळ आवडतो तर आपली एवढी येते आणि त्याला आपल्या 5-50 वाघा यायला घातल्या. ते म्हणून मी कुठं काय म्हणलो, मी म्हणत नाही वाढायचं मग अडचण पहिल्यापासूनच वाटलं नाही. मराठ्याला लय माने जाऊ मी असं सुरू करेन मग. म्हणजे तेव्हा हाताळ्यावर शेंगा सुद्धा ऐकू शकतो नंतर. त्यासाठी शाने व्हा आपली. रोगात आपल्या निवडून येत नादात, तुमच्या रागात नादात तुमचं काय येत 17 जणांचं एकमेकाचं पटत नाही. ती गेले तेवढे शान आहे का मग त्याचा तुकार तरी नाही आहे का. आता तुकारावर द्यायचं का तिकीट आम्ही किती पळवलं नव्हते. आता अरे पण आता काहीतरी निर्णय घे ना मग. तेव्हा आता तू पहिल्याने घ्या आणि आत्ताच्याने घ्या, एक जण घ्या म्हणजे जातीला तरी शान राहील. माझा एकच शब्द आहे तुम्हाला, फक्त जातीची शान एवढ्यावर राखा तुम्ही. हा वेळ आली ना, जर देवेंद्र फडणवीस असे डाव करायला लागला याचं नाटक टाक मला त्याचं नाटक टाक दरेकर अभियान राबवावं लागला परदेशात मला देऊ रागेला त्यांनी आभा लगेच काढली नोटीस दिली, वॉरंट काढ. किती केसेसच्या फसवणुकीच्या हजारो महाराच्या ह्या आपल्या जाईबाई घटनातल्या ह्या कितीतरी फसवणुकीच्या. एक पनवेलचा माणूस येत असतो आमच्याकडे राहतो नाव मला आठवणा, त्याचे स्वतःचे 4-5 करोड रुपये बँकेत त्याचे स्वतःचे कोर्टात सांगितले द्या तरी द्यायला. काय बाबा तिथं मंत्री आमदार खाते म्हणून का किती जणांनी मुंबईच्या बँकेचा घोडा केलाय. त्यात बिलचा एक 120 कोटी जाणार आहे. बिलचा एक आमदार आहे. काय बाबा कोणीतरी हे निलंगेकरच्या कारखान्यात पार्टनरशिप 20 करोड रुपयाला आता कोर्टात सांगितलं पैसे द्या तरी द्या. काय बाबा देवेंद्र फडणवीस माझ्या मागं वॉरंट लावलं त्याने आत्ताही आणि त्याचं नागपूरचा हप्ता रद्द केला. एवढ्याच बातमी आहे नागपूरचं. काय तुमच्याकडे सारखे होते कित्येक तरी मॅटर असे कित्येक तरी मी शेकडे दाखवेन तुम्हाला फसवणूक. आणि नाही बघा कोणाची फसवणूक केली का, कोणाचे तरी पैसे घेतले ते मुली असं केलं का. अरे बाबा 100 नाटक आणलं होतं आम्ही दोघा ठिकाणी आला तो टाका डोक्यात दगड घाली बघा आणि माझं काय फडकूच्या द्यायला किती का घंटे वाजले तरी काय होणार यार माझं काही काय मी देऊ कुठून. आणि बरं मग काय समज त्याच्यात पैशात म्हणताय नाटकात नाही. मी आम्हा हिस्सा भरला महाराज फार इमानदारीने बोलतो मी आणि त्याचा हिस्सा त्यांनी भरायला पाहिजे. बरं आता नाही भरत तर कोर्टाने एवढं म्हणायला पाहिजे हे पैसे इतक्या दिवसाच्या आत भरा इतक्या वर्षाच्या आत भरा हे काढून दिले तुम्ही. कोर्ट लगेच देवेंद्र फडणवीस साहेब लगेच वॉरंट काढतो कराड नसतो येत मी. देवेंद्र फडणवीस नसतो येत मी. तर बघू नाही येत मी बरोबर काय करतो सन्मान केला कोर्टाचा गेलो मी जामीन करून आलोय. पुण्याचे लोक मला मारण्याचे बोलले तरी त्यांना टाळून मी गेलो जामीन करून आलोय. आता तारखे टाकावा मला नोटीस द्यावा तारखेच्या नोटीस नाही कधी ना गाडी वाढत हे अन्याय आहे मराठ्यावर. फडणवीस साहेब एवढा अन्याय मराठ्यावर. आम्ही या जातीत जन्माला चूक केली. आम्ही प्रतिदलावर जन्म घेतला मराठा म्हणून चूक आहे. न्याय मंदिर आमच्याकडून नाही न्याय देते ना आम्हाला न्याय द्यायचा सरकार तर नाहीच. आणि विधी व न्याय खातं हे देवेंद्र फडणवीस हातात म्हणजे राज्यातल्या कोर्ट चालवण्याचे अधिकार त्याच्याकडे. पोलीस चालवण्याचं खातं गृहमंत्री ते आहे. तू मनमानी पद्धतीने सांगेल ना तू कुणाला डाक टाकायला लागला मी मॅनेज होत नाही तुला. मी मराठ्याचं इमानदारीने काम करतो मराठ्याचं लेकरं मोठं म्हणून तुम्हाला डाक टाकायला लागला मी मॅनेज व्हायला म्हणून. बरं बाकी सारखं नाही राहू मी तू मोठाले घराकडे संपायला लागला मराठी. अशोक चव्हाण संपेला मध्ये घातला धमकू मराठ्याचं मोठं घराणं. अजित पवार मध्ये शिंदे साहेब मध्ये घेतले मोठ्याल्या घराने संपायला निघाले.
तुम्ही किती त्रास दिला एकनाथ खडसे साहेबाला मरणार. तुम्ही त्या विनोद तावडे किती त्रास दिला मरणार. बरं त्या हे देवेंद्र फडणवीस ज्याच्या बोटाला कंगुळे धरून चलत होता मुंडे साहेबाच्या, त्यांचं घरानं किती जेरी सांगलं. आता ते या शब्द वापरल्यावर मी मुंडे साहेब म्हणलं त्यांच्या मागडाला घेतली येते. तुमची गरज आहे म्हणून नाही म्हणत, सत्य सांगतोय. तुम्ही किती शान आहेत मला माहिती. तुम्ही किती खुनशी आहेत. आणि मराठ्याला जातीवादी नसून डाग लावलेला आहे तुम्ही जातीवादी म्हणून. आम्ही नसतात ना, तुम्हाला कवा सत्य दिसला नसतात. तुम्ही आम्ही होतो म्हणून सत्य होता. मी एवढ्यासाठी बोलतो ते खरं. वनवास करायला लावला त्या पोरीला 10 वर्ष यापूर्वी. मराठा विरोधात म्हणले, डाग लावला मराठ्याला विरोधात नसून, तरी हरकत नाही, विरोधात कसा आहे ना. पण आमच्यामुळेच तुमचा 10 वर्षाचा वनवास पडला, तुम्हाला विधान परिषद कळवण्यात घेतली. हे करा मराठ्यांमुळेच हो. ती म्हणजे इतका खुलशी हो की फडणवीस ज्याला कणगुळे धरून राजकारण मुंडे साहेबाच्या शिकला, ते मुंडे साहेबाच्या घरानंच संपेल. महाजन साहेबाच्या घराण्याची संपेल. कुठे ती पोरगी महाजनची, कुठे येतं महाजनचं पोरग. अरे त्याने उच्च काहीतरी घोटाळा केला त्या पोरानं, काहीतरी राहुल काहीतरी नाव आहे त्या पोराचं. उच्च काहीतरी घोटाळा केला आणखी त्या रस्त्यावर येऊन द्या ती. आणि यांच्या पोराने किती लफडे केले रे. काय ज्यांनी राजकारण शिकलं, जे तुमचे गुरु होते मुंडे साहेब आणि महाजन साहेब, त्यांचा काय पाच काय केला तुम्ही. किती घराण्याचे वाटलो गेले. राणा घराणं गुंतीलं, निलंगेकर घराणं गुंतीलं, अशोक चव्हाणांचं गुंतीलं, थोरात गुंतिले, मोहिते गुंतिले, विखे गुंतिले म्हणजे इकडे येणे टाकला मध्ये. ती कोण आली पाटील ते गुंतेला. आमचा देव ह्यो तेलावाला कोणा ठेव ते राणा येत होते. कुठे तेलावाला डांबोर टाकला. तेलावाला त्याची बिचारी बायको गुंतिली. काय राव फडणवीस साहेब, तुमच्या पक्षात येण्याचा गुंतीला. असे किती दाखवायचे. संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव, नागपूर, बुलढाणा, अमरावती, भावना गवळी, सातारा. राजेसाहेबांना सुद्धा पुढे म्हणले त्यांचे, अरे पारंपरिक राजे आमचे, ते राजघराणे आमचं. शाहू महाराज असतील, संभाजी महाराज, उदय महाराज, आमचं राजगाड्या आहेत त्या. त्यांच्या जमिनीच्या चौकशाला होतो. आणि तुमच्या पाणी जमिनी घ्यायची चौकशा लावायला. त्यांच्या बापजादेची आमच्या राजघराण्याची जमिनी काही काढली ती नाही. तर मग आमच्याकडे त्या राणे साहेब त्यांना मोठाले घराने आत बोलली. पक्ष कोणता असू द्या, तुम्ही काँग्रेस मधला असू द्या, तितका घाळ केला. त्याने देशमुख तितका घाळ केला. कोणी असू दे, तुम्ही घाळच करते ते नाही. मग आधी आणि मायामाग सुरू केलं संपूर्ण. मी भेट असतो का देवेंद्र फडणवीस आप्पा, देवेंद्र आप्पा चलो येतो मी, होऊन देव तुम्हाला जर काय मराठी कधीच राजकारण नाही तिथून पुढं मी चांगलं सांगतो. त्याला मराठी कळत नाही का देवेंद्र फडणवीस साहेब. मी प्रत्येक सांगतो, मला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. मला ठरलेलं आरक्षणाचे 9 विषय द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते ना. हे शब्दच करा ना त्याला. तिथे बिगर मिशावले असले तर ते काही पदाने मिशावले लागले ते गजपाने काही तर बेड घेऊन दिसते. माग वेगळे पुढे वेगळे दिसते. गजपाने तरी गोळा कुठून गोळा करत नाही. चित्र फडणवीस आहे हे चित्र असेल लाईन तो करायला पाहिजे असेल लाईन. आणि हाता बांधून एक असेल लावली पाहिजे. आता काही काम केलं कुठून आणलं हे. सगळा विधान परिषदेवर जात होता नापास होता सगळा अंदाज क्वाट्या देऊन. बरं क्वाट्या कोणाच्या येतात मराठ्याच्याच पट्ट्याच. अरे 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 काय जिंदगी रे तुमची. विधान परिषदेला गेला तो तुमचं मराठ्याच्याच पट्ट्याचं मतदार घेतलं. इकडं नापास झाले, तिकडं मराठ्याच्याच आमदाराचं मतदार आहे. आणि त्या आमदाराला कोणी केलंय, मराठीनेच आमदार केलंय. अरे 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 हे काय तुमची जिंदगी. आणि त्याच्यात सांगितलं आमचा आमदार झाला. काय आमदार झाला होता, आमचा आमदार झाला. मराठी मतदान केलं गेलं का तुझं आमदार करणारा मराठ्याचा आहे. तेव्हा तुझा मराठ्याशिवाय तुझं धकत मराठ्याला बदनाम करते. कुणाचं मतदान आहे
शेवटी नापास झालेल्याला परीक्षेत बसला चौकून मराठ्यांचे पोरं बसले होते मध्ये कॉप्या तर मी घेतल्या त्याच्या एक एक मतदान घेतलं मराठ्याचं आणि परत सांगितले घेणार तुम्ही आनंद अवश्य व्यक्त करावा आवश्यक मिरवणूक बी अवश्य करावी माझ्या मराठ्यांना त्रास होईल असं वागू नका हा आमच्या जीवावर निवडून आलेला नसता पुढं लई वाईट होईल आणखी हे ध्यानात राहू दे तुम्ही तुमचा निरेटिव्ह भरू काढा काय काढायचं काढा तुम्ही किती हे करा माया मराठ्याला त्रास द्यायचा नाही मी देव सहन करणार नाही नसता मी पाडापाडी करणार आणि मला ज्याला ज्याला टाकायचं ना त्याला टाकू दे ही नवीन डावे दरेकरने आता भोगला गेला उघड्या महाराष्ट्रातल्या माझ्या मराठ्यांनी ऐकलं मी अभियान सुरू करतोय केलं सुरू अभियान केलं हे कोर्टाला नोटीस सकाळला लावून अटक वारंट नोटीस नाही अटक वारंट का बरं काय नियम असतील का नाही नियम नाही धरण नाही काय डायरेक्ट हा देवेंद्र फडणवीस मी येत नसतो हा कधी तारीखेला वारंट आहे मला नाही माहीत मी येत नसतो तुला काय करायचं कर बघू मला जेलला जातो मी डायरेक्ट जेलला जातो मी जर जेलला मराठ्यांना गेलो तर भाजपचं एक विषय निवडून देऊ नका मराठ्यांचे शान राहा आणि मी जर त्यांनी मला आज मारून टाकलं तर मग तर तुम्ही जिवंत आहे तर भाजपचं शीट महाराष्ट्रात येतात आम्हाला महाराष्ट्रात हा एक बी याला खेळून एक खाण्याचं मी जातो जेल जाऊ दे मी बघतोच त्याला कसं कसं जेल त्याला मुद्दा मी पुढं तर ते त्याच्यात मला दोषच नाही राव छत्रपतीची चर्चा केला मला शान येते जाऊ दे मी काय वाईट नाही केलं ते आम्ही दोघं एक होतो त्यांनी काय वाईट नाही केलं छत्रपतीची चर्चा केला त्याचा चूक नाही हा बघू काय होईल ते तुम्ही काळजी करू नका मी हाई तवर खंबीर आणि नसलो मी ही शब्द काढत जाऊ नका म्हणता तुम्ही पण ध्यान ठेवा काय कोणी काय असं 100-200 वर्ष शिकवणार मराठा एकजूट व्हायचा चालवायचा सुद्धा तुम्हाला आणि ह्या शांना माझ्या मराठ्याच्या गोरगरीब मराठ्याच्या पोरण आपल्याला लागले पाहिजे काल एका धमक्यात केले नाही 3 ऑप्शन खुले EWS SCBC OBC तिने खटाखट होता परत काय म्हणत होते आम्ही प्रमाणपत्र लगेच दे आता लगेच कुठून द्यायचे निघतं कधी ते लेखून काय होतो 6 महिन्यात त्यांना मुदत वाढ द्या म्हणजे आज सांगायचं पोरांनी फॉर्म भरताना नोकरीचा शिक्षणाचा नसला OBC तरी हाई ओपन हाई EWS हाई ECBC हाई तिनेला हाई म्हण आणि तिने पहिले कोणचं दी 6 महिने जात नाही दिलं तो पण मग जाय काय अडचण आहे का केलं की नाही तुमच्या लेकरांसाठी इतकं चांगलं काम करतो 6 महिन्यात मुदत वाढ दिली तुम्हाला लागा नोकऱ्याला तसं ही तू पुढं सुद्धा शान अशी सुरू ठेवा मी आहे खंबीर कारण काय असतं चांगल्या माणसाला हे लोक दिवस जमून देत नसते समजून घ्या काहीतरी कामला घोगड करणार बदनाम करणार व्हिडिओ आणणार खोटे नाटे कसलेली काही बनणार एका 2 जोडणार काही 15 मिनिटाची आपली काही जर असली ना चर्चेची रेकॉर्डिंग ती फक्त 46 सेकंदाची करते मग बघ कशी जोडीत असते मी एखाद्या शब्द किती हुशार आहे माझी जरा ऐकू गाडी ते म्हणलं तुमचीशी म्हणलं तुला कसं काय नाही ती मलाच करायला लागली येतो तुम्हाला सांगतो काय ते मला हा ते मला 15 मिनिटाची पण ती 46 सेकंदाची करायला लावली बघ माझी बुद्धीच पलटली हो मी मुंबईत जाऊन मागे आलो मी वेळ आहे ना माणूस उभा करू शकतो मीडिया समोर ठेव हो आणि त्याने बरोबर 46 सेकंदाची 15 मिनिटाची काय बोललं लागू नाही आपण असं नाही म्हणत का मी नाही म्हणलं तुम्हाला आता सलाईन लावणं म्हणजे राव जीव घातल्यासारखं ही भाकराची एक प्रकारची ते पुढचं सगळं कट केलं आणि ती भाकर तो खाऊ घातली मला जीव घातलं तेवढंच त्याला जोडली आणि ती क्लिप टाकायची म्हणजे लोकांना मी मग भाकर खाऊ घातली मला ओपन बघा आता आणि मला ते 15 मिनिटाची घातली 46 सेकंदाची घातली दोन्ही घातली मला याच्यात नाही इतके भयानक येते सरकार पण देव माझ्या बऱ्यावे सगळ्या समाजाचे लोक सुद्धा माझ्या बऱ्यावे हो म्हणून देवेंद्र फडणवीस चालत चला मी म्हणतोय शेवटचं नीट ऐका म्हणा ते ठिकाणी शेवायला मावशे ते
वत सुरू असताना म्हणत असतो का ते पुढचं मावशी ये ना ग पाठवून. तसं त्याचं नाव शिवाय पर्याय नाही राहिला भाजप सरकारला. तर मावशीला मध्ये घ्यावं लागतं. कोणाला उत्तर देत नाही मावशीच असते की नसते बळत हाणून नका यार मुरक्या मुरक्या हसू नका तुम्ही लोक. खरं खरं सांगा कोणाला उत्तर देत नाही तीच मावशी असते. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप मी सामाजिक नेता सामाजिक एखादी नीती सामाजिक कार्यकर्ते महिला कोणीही उत्तर देत असलेली तीच मावशी असते. ती आधी येते आवाज द्या मंगळ तिचा काय म्हणते नाकात तिची तिलाच माहित. आवाज ऐकला की तुम्ही उद्यापासून आता कानाला मोबाईल धरून आहे का असला मंगळ आवाज येता यायचा त्या आकाश मावशीला. अरे काय जन्माला आला तू माया मागा लागला तुझ्या जिंदगीचं तुला वाईट वाटत एखादी खोट बोलत ना तुला. हा तुला वाटत बाबा बाबा कोणाच्या नादी लावा आपण या माघ्याला पोट्याच्या नादी लावू. तुला इतकं खोट बोलत नाही कधी त्याच्यामुळे तू आता तू मला बोलत जाऊ नको तुला सांगतो. हा मी हे शेतकऱ्यात पोरगा माझ्याजवळ एवढे शब्द आहेत ना. हा तू पिढ्यात तेवढं सापडलं तुला जुनं पंचांग उकर लागायचं होतं दरेकर तुला पंचांग उकरी लागायचं. मी शब्द काढ या शब्दाचा अर्थ काय होतो तू त्याच्यातच खायला द्यायचं सगळं. त्यामुळे उगा आपलं आपलं जवळ द्यायचं. आता मी सांगतो ते नाही काय मला राजकारणात नाही जायचं. माझ्या विरुद्ध बोलल्याशिवाय मी एकाही नेत्याला अगोदर बोलत नाही. फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही दोघं समजून घ्या. जो माझ्या विरोधात बोलत आता शंभरच साहेब देवासारखं चांगले शब्द बोलते. आम्ही चांगले बोलतो का नाही? तुमच्या चांगल्या लोकांना आम्ही चांगलं बोलतो का नाही? तुमचे जे वाचना आले होतो ते सगळ्या कुत्र्याला कसं वाच येतो त्याच्या मागून किती पडलेले असते. मागून म्हणजे मागच्या पायापाशी ढोबा तुम्ही काय अर्थ मी काय करू ते त्याला वाचना आलं ते कसं पळत तसं माझं यांना काय केलं. तुम्ही चांगलं बोललो आम्ही चांगलं बोलतो. तुम्ही वाईट बोललं मी क्षेत्रीय मराठा मी मराठा अन्याय नाही करून घेऊ शकत. आणि एक जण शब्द वापरला होता बिगर शाळेने छत्रपती कशी बसून तसं बोलले. छत्रपतींनी सुद्धा अन्याय विरोध बोलणारा खतरनाक पाठ घालून दिलेला आहे. हे काम मी करतोय तयासारख्याला पुढितोय. छत्रपती अन्यायाच्या विरोधात लढत होते मी सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढतो. त्याचा विचार घेऊन मी त्यांच्या मावळ्याच्या रक्तात आहे. क्षत्रिय मराठा आहे अन्यायाच्याच विरोधात लढतो. तुमच्यासाठी असं गद्दारी नाही करत. भूमिपूजा केलेलं किती झालं समुद्रात ना ही पिटाकली नाही. तुमच्यासारखा नाही गद्दार मी. किती दिवसाचं ते हिंदू मिलचं काम चाललंय ते बी व्हाय नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महामानवाचं. तुम्ही किती चावरेत ना सगळ्या जनतेला कळत. हा तुम्ही दलितांविषयी तुम्हाला काय प्रेम आहे मराठीविषयी काय धनगराविषयी तुम्हाला काय प्रेम आहे सगळं कळतं. हा तुम्ही नका शिकवा मागे. मी आता शेवटचं सांगतो मला फडणवीस साहेब राजकारणात जायचं नाही. शिंदे साहेब तुम्हाला सांगतो जायचं नाही. माझ्या समाजाला सुद्धा नाही. आमचं ठरलेलं आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लागलं हेच मराठी तुम्हाला घेऊन नाच द्या. किती सोपं आहे. उगाच कसं याला होते त्याला होते याला हे करतात त्याचे वारंट काढायला लावा कशाला शांतपणा करतात. फालतू सांस्कृतिक मंत्रालय का गेलं का त्याला जमत नाहीत का छत्रपतीच्या महानाट्याचे पैसे भरायला? वारंट सगळे कॅन्सल होते. किती जणांचे चॉकलेटाचे घोटाळे दोन झाले. किती मिळाली आमच्या या सगळ्यांना खाय ना. आमच्या आंतरवाडीचे गुन्हे महाराष्ट्रातले गुन्हे तुम्हाला मागे घेताय ना. सगळं जमतं आणि आमचं जमाना आमचं आम्हाला द्या. तुमचा राजकारण तुम्हाला लागला तुम्हाला शेवटी जातात. पुन्हा सांगतो शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती 13 ऑगस्ट पर्यंत मराठ्यांनी विश्वास टाकला. त्याच्या अध्या नसता आमच्या नावाने कोणा खडे फोडायचे नाही हे शेवटचं सांगतो. आणि फडणवीस साहेब तुमचे माकडं बंद करा आणि आपले वराटा फिराटाचे चाळे पण बंद करा. हा हे तुमच्या हातातला विषय. नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. मी सामोरं जायला तयार आहे. आता
सगळ्यांनी, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी आणखी उपोषण सोडलेलं नाही. मी सलाईन घेऊन उपोषण नाही करू शकत. बिना सलाईनचं मी घेतो आणि सरकारला मी जेरी सांगतो. तुम्ही मला बळजबरीची सलाईन लावली, मी शिकवून नसताना बळच लावली मला, आणि असं सलाईन घेऊन बिल आंदोलन मी नाही करू शकत. मग काय ते स्थगित केलेलं बरं त्याच विषय, आणि पुढचं काम केलेलं सुरू बरं. मग मतदारसंघ सापडे तुम्ही बरेच, कोण उभा करायचं, काय करायचं, कोण कोणाला पाडू शकतो, कोण ताकदवाद आहे, कोण ताकदवाद आहे, कोण नाही. आणि ताकदीची काही गरज नसते, तसं म्हणा मला ताकद ताकद नसणारे फायदे तुम्हाला काय कळावं, तुम्हाला नाही कळायचे. डान्स सुद्धा माझ्याकडे येत नाही, ड्रायव्हर घालीत नाही, देऊ 1 मिनिट इकडे येऊ खाईन काय लय फायदे. थंडी वाजत नाही, थंडी वाजून करू त्याचे लय फायदे असते. अंगावर माणसं विचार करते त्याचा अंगावर जबाब करायला लय फायदे असते. ताकद नसणाऱ्याची, ताकद असणाऱ्याची फायदे बघा माणूस विचार किती बेकार फायदे येते, कसे फायदे देते, हे सोपं नाही. जाऊ द्या, आपलं हे आंदोलन आता स्थगित करायचं ठरलंय, त्यामुळं मी स्थगित करतो. कारण मी सलाईन घेऊन नाही करत, बिगर सलाईनचं करतो. जमता येईल तुम्हाला? कारण हे सगळ्या पोट्याला काय वाटतंय, आणि मराठा समाजाला बी आय बहिणी बी रडायचं घरू घरी महाराष्ट्र, त्या म्हणतात 4 महिने त्या नंतर मिळायला चालू तुम्ही पाहिजे. तुम्ही असले का मराठी एकजूट राहते, मराठी मग कोणालाच घेत नाही. तुम्ही पहिले असले का मराठी पाय बोलून जाईल. फक्त एवढंच माझी विनंती आहे, सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी आपण आपल्या पक्षाला जरा दापा समजून सांगा, आणि नसेल ते राहत तर आपण आपल्या लेकराच्या जातीच्या बाजून राहा. हात जोडून माझी तुम्हाला पाय पडून विनंती आहे मायबाप हो, की तुम्ही लेकराच्या जातीच्या बाजून राहा. कोणी कोणाचं नाही, पक्षाला नेत्याला बाप मानू नका. सोलापूर जिल्ह्यातून 7 ऑगस्टला शुभारंभ आहे. घराघरातला मराठा त्या रॅलीत सहभागी व्हा. घराघरातला 1 दिवस काम बंद ठेवा. तुम्ही 1 दिवस काम बंद ठेवल्यामुळं तुमच्या जातीचं तुमच्या पोराचं कल्याण होणार असलं तर 100% हातातून काम फेकून द्या, आणि सगळ्यांना मिळून त्या वाहनाने सोलापूर शहराचं ठिकाण असं तिथे या. शहरातल्या मराठ्यांनी 1 दिवस आपले दुकानं बंद ठेवा, आपण आपले व्यवसाय बंद ठेवा. नोकरी जाणाऱ्यांनी 1 दिवस नोकरीत जाऊ नका. सहकुटुंब आपण सगळ्यांनी ताकदीनं रस्त्यावर या. आपल्याला 4ही बाजूने घेरलंय, आपल्याला उघडं पाडायचं ठरवलंय. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते सगळं भुजबळ एकत्र आणले, आणि मला अडचणीत आणायचं काम सगळं भुजबळ सुरू केले. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी एकजूट राहा. तुम्ही एकजूट आणि एक ताकद जर दाखविली रॅली, तर मी आणला पायाखाली तुडीलाच म्हणून समजा, काळजीच करू नका. सगळ्यांनी एकजूट या, सगळे कामं धंदे बंद करा, सहकुटुंब त्या सहभागी व्हा. फक्त शांततेत यायचं आणि शांततेत घरी वापस जायचं. तसं सातारावाले पण करा, सांगलीवाले पण तेच करा, कोल्हापूरवाले मराठ्यांनी ती एकजूट दाखवा. पुण्याच्या मराठ्यांनी सुद्धा 1 दिवस काम सगळ्यांनी बंद ठेवा. कंपनीत असलेले पोरं जाऊ नका, माथाडी कामगारांनी 1 दिवस जाऊ नका. काय वाटलं होत नाही. 1 दिवसानं समाजाची ताकद. पुणे जिल्ह्यातला सगळा मराठा, पुणे जिल्हा शब्द वापरलाय मी, कारण त्याच्या 2 विभाग आहेत, शिरूर वेगळा, बारामती वेगळा. सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र यायचे एका जागा. इतक्या लाखात दिसला पाहिजे पुणे जिल्ह्यातला. हे कामाला जाणारे मराठवाड्यातले मरणाचे पोर आहेत तिथे गेलेले, सगळ्यांनी कंपनीला झाले. 11 तारीख त्या दिवशी पुण्याची, एकानं सुद्धा घरी थांबायचं नाही. आणि शहरातल्या मराठ्यांनी, माता मावल्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा, गरीब मराठ्यांनी, कामगार मराठ्यांनी, व्यवसाय असणाऱ्या कंपन्याच्या मराठ्यांनी, शिक्षक मराठा, वकील मराठा, डॉक्टर मराठा, बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असणारे, छोटे मोठे मिस्त्री, हमाली करणारे, रिक्षा चालवणारे, टेम्पो जिपा चालवणारे, ट्रक ट्रॅक्टर चालवणारे, पुणे शहरातले किंवा प्रत्येक जिल्ह्यातले मुंबई यांनी सगळ्यांनी काम बाजूला सोडायचे आणि एका जागेवर सगळ्यांनी एकजूट दाखवायची. शहरातल्या सह ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी. त्यानंतर नगर जिल्ह्यातल्या मराठ्यांनी सुद्धा तसं. शहरातल्या मराठ्यांनी 1 दिवस काम बंद ठेवायचे, कुलपा लावायचे घराला, सहकुटुंब रॅली सहभाग व्हायचा. आणि जिल्ह्यातल्या सुद्धा काही मराठ्यांनी पक्ष करीत बसायचा नाही.
जात आणि जातीच्या पोरं मोठे झाले म्हणजे यासाठी बाहेर पडत आणि बाहेर दबाव घ्यायचा नाही कोणाचा, कोणत्या नेत्या ठिकाणी अजिबात घ्यायचं नाही, जाऊ नका म्हणाले. आणि ते जाऊ नका म्हणा ना त्याचं नाव सांगा सोशल मीडियाला आम्हाला, मग महाराष्ट्रातले पोरं कसं करते त्याला बघा. त्याला जो जाऊ नको म्हणून नेता तो पाडच म्हणून समजायचा. नाशिकच्या मराठ्यांनी सुद्धा नाशिक जिल्ह्यातल्या एकाही मराठ्यानं तालुक्यातल्या कुटुंब नाशिक शहरात यायचं, एकजूट दाखवा. हो, येवल्याचा मुसोबाला येलो करतोय, त्याला एवढी बात शेवटवर लावा, चष्म्याला लावू नका, त्याला पुढचं दिसून द्या, नाही दुसऱ्याला गाडी मागून ठोकी गाडी एखाद्याची त्याला राहून द्या, तेवढ्या चष्म्यातून दिसायला लागली. इतकं ताकदीने आहे ना नाशिक जिल्ह्याची पाठ थोपडले पाहिजे, मराठीची नाशिक जिल्ह्यातल्या पाठ महाराष्ट्रात थोपडल्या पाहिजे एवढं ताकदीने. खरं दाड पुढं पण ठेवून आपण आपल्या वाहनाने नाशिक शहरात यायचं सगळे ताकदीनं. याला म्हणतात नाशिक जिल्हा असंच म्हणले पाहिजे बाबा, जसं बीडला म्हणतात का भाऊ बीडची नोकरी म्हणते, बीडचा नाद नाही करायचा, नाद थोडा बीड म्हणजे डेंजर असं म्हणलं. नाशिक विचित्रच हो, नाशिक मराठी घरीच नाही झोपले, सगळ्या पक्षाचे मराठी तुटून पडले. आणि वेळ द्यायचा एक दिवसाचा जातीसाठी. सोलापूर ते नाशिक 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत ज्या ज्या जिल्ह्यात कार्यक्रम आहे त्या त्या जिल्ह्यात एक दिवसाचा मराठ्यांनी स्वतःच्या जातीसाठी लेकरासाठी वेळ द्या. शान वाढवा मराठीचे, कट्टर मराठी म्हणा, जातवान खानदानी मराठी म्हणा, खानदानी असे कट्टर म्हणा, उघड तुम्ही घराच्या बाहेर पडा. आता आपण योगपोषण स्थगित करू. स्थगित करताना मठाधिपती नारायणगडचे शिवक्षेत्र नारायणगडचे मठाधिपती आपले गुरुवारी शिवाजी बाबाजी पण आले त्यांच्या हस्ते, आणि आपल्या महिला जे आपल्या इथल्या प्रॉपरच्या की ज्यांना मार लागलेला आहे, जे मंडळ सांभाळतात त्यांना यायला रस्ता द्या, व्यासपीठावर द्या. आणि जितक्या वर उभा राहत आहे तितक्या वर या महिला, जितक्या येणार नाही काय खाली उभा त्यांना या रस्ता करा बाजूचा माणसं सगळे महिला येऊन द्या. चला आपल्या अंतर्मनातल्या महिला चला चला नंतर हॉस्पिटलला जाणार आहे.